तर नमस्कार मित्रांनो, आज आलो होतो आपण शेतामध्ये. गेल्या वर्षी हळदीला 20-22 हजार रुपये भाव भेटल्यामुळं आपण काय केलं बघा, आपल्या वावरात काय हळद नव्हती, नवीन विहीर पाडलेली होती, जरा थोडंफार पाणी होतं आपल्या विहिरीला. आपण म्हणलं चला आपल्याला बी हळद टाकायची. मग काय आपण हळदीचं बी घेतलं 5,000 रुपये क्विंटलाने. एकरी बेनं लागला आपल्याला 8 क्विंटल, 8 ते 9 क्विंटल लागला धराकी सरासरी. 5,000 म्हणलं तर 45,000 रुपयाचं बेनं आपल्याला एकरी लागलं. अशी एकूण म्हणून मी 3 एकर हळद टाकली मित्रांनो. 1 ते 1.5 लाखाचं सगळं बेनं घेतलं आणि बेनं घेऊन सगळा खर्चा जवळजवळ मग आता सगळा 6-7 लाख रुपये पूर्ण खर्चा झाला. 3 एकरचा खता सगळं निंदन खुरपण सगळं टोटल. आणि यावेळेस पाऊस एवढा पडला अफाट की अफाट पाऊस पुसताच गत नाही. अहो 20-22 हजार भावाच्या नादामध्ये मी लालचीनं एवढा खर्च केला हळदीला, अफाट तुफान खर्च केला. आणि ही पहा मग हळद सगळी आता माती लोळ झाली, सगळी बेडवर झोपीन चालली. हळदीला लयतले उपटीले तर 1 कांडी 1 बंडा आहे फक्त. यावेळेस मला तो वाटायला मुद्दल लावलेला खर्च सुद्धा निघते की नाही की. त्यामुळं हळदीला 20,000 भाव येऊ का 25,000 भाव येऊ, आपण आपल्या पद्धतीनंच हळद लावायची. त्याच्यानंतर मी तर चुकूनही जास्त हळद लावणार नाही. मला नको ते 20,000 भाव न 25,000 भाव. मी आपला जराशासाठी जे आहे मया हळदीला हे पहा काहीच नाही हो. दाखवतो तुम्हाला, हे बघ काय अशी खुडू हळदी आली, हिला मरणाची शड लागली आहे, हिच्यामध्ये आळे आहेत. आणि हे सगळं पावसाच्या अभावी झालेलं आहे. कितीही खत सोडणं काय काय करू नये ते उपाययोजना केल्या, कृषी अधिकाऱ्याला विचारलं, विद्यापीठातून औषध आणलं, सगळं केलं, पण आखरी मया पदरी काहीच पडलं नाही. सगळी हळद मही जमिनीची उद्ध्वस्त झाली आणि आता पूर्ण हळद म्हणजे आता काढायच्या मार्गावर आली. तर यावेळेस आपल्याला खर्चा जरी फिटला तरीही मी शेतकरी मित्रांनो मी खुश आहे. कारण खर्चाच तसा झालेला आहे. आणि या पूर्ण शेतीला जे 3 एकर बेणं लागले, टोटल पैसे मी बेण्यात गेलेले आहेत. आज मी कंगाल आहे, कंगाल. खर्चाला महाग आहे, सावकाराचे पैसे द्यायला सुद्धा मी महाग आहे. दुकानदार माझ्या घरी 3-3 वेळेस माणूस धाडायला आहे, पण मी त्याला म्हणालो की बाप्पा मी हळद येऊ दे, हळद आल्यावर तुला पैसे देतो. पण हळद किती होती आणि काय होती हे देवच जाणे. त्यामुळं लालच पुरी बला आहे. नमस्कार शेतकरी मित्रांनो. Nice. I believe I can